जय भीम जय शिवराय. हलाला म्हणजे काय असतो? हलाला हा शब्द मुस्लिम धर्मामध्ये एक कालिक पोचलेला एक स्त्रियांवर एक अत्याचार आहे. हलाला हा शब्द एक शब्द दिसतात ह लाला, पण याच्यामध्ये एक काल्पनिक जीवन आहे जे आतापर्यंत चालत आलेलं आहे. हलाला म्हणजे उदाहरणार्थ समजा तू आणि मी तुला डिवॉर्स दिला. भरपूर मुलींचे प्रश्न असतात हलाला म्हणजे काय ते, याचा मी उत्तर देत आहे, सांगण्याचा प्रयत्न करत आहे, वाईट वाटून घेऊ नका. तू आणि मी तुला डिवॉर्स दिला, तर मला तुझ्या संग पुन्हा लग्न करायचं आहे. काही प्रॉब्लेम झाला, आता आपण सुधारलो, तूही सुधारली मी सुधारलो, त्याच्यानं मला तुझ्या संग पुन्हा लग्न करायचं आहे. तर ती मुलगी अगोदर आपल्या बापासंग झोपते, बापासंग शारीरिक संबंध करते, तेव्हा शारीरिक संबंध केल्यावरच तेव्हा तिचं लग्न होऊ शकते त्याच्याशी. त्याला हलाला म्हटला गेलेला आहे. किती नीच धर्म आहे मग हा? धर्म नीच नाही आहे, धर्म नीच नाही आहे. तिच्यामध्ये जे लोकांनी अंधश्रद्धा पैदा करून ठेवलेले आहे, कळलं का? अंधश्रद्धा पैदा करून ठेवलेली आहे. ही अंधश्रद्धा त्यांना मातीत गाडण्याचं काम करत आहे. एक लालसेना स्त्रियांना, म्हणजे ज्या महिलेवर असा अत्याचार होतो ना, ती महिला अगोदरच घाबरते. पहिले 3 तलाक नावाची एक चीज होती. पहिले असं होतं तलाक तलाक तलाक, झाला तलाक असं म्हटल्यानं तलाक होत होता. आता असं आहे की बाबासाहेबांच्या संविधानानं आता महिलांची 3 तलाक होत नाही. आता काय, ज्या वेळेस एक वाईफ आहे तर दुसरं लग्न करता येत नाही, जोपर्यंत एक वाईफ मरत नाही किंवा डिवॉर्स होत नाही तोपर्यंत. पण गोष्ट एक आहे, हलाला हा शब्द जागरूकतेचा नाही आहे. हलाला हा शब्द हा आहे एक निष्पाप आहे, एक कलंक लागलेला शब्द आहे हलाला, आणि हा खतम होत नाही. कारण यांच्या पूर्वजांनी आतापर्यंत येणारी जे प्रसंग आहे, आतापर्यंत जे होत गेलेला आहे, त्यांचीच ते तुम्ही म्हणजे कसं नाही काय, उदाहरणार्थ सांगतो तुला की पिढी दर पिढी चालत आलेली म्हणते नाही का, पिढी दर पिढी चालत आलेली असतात नाही काय, पिढी दर पिढी चालत आणणाऱ्या ज्या पायऱ्या आहे ना, हे तसा हलाला आहे. आणि हलाला हा शब्द लय घाणेरडा आहे आणि याचं व्यक्तिमत्व चित्र तर खूपच बेकार आहे. त्या कारणामुळे खूप महिला याच्यावर बळी पडलेल्या आहे. म्हणजे ज्याने झाड लावलं त्याने त्याचा स्वाद घ्यावा. तेच तर, म्हणजे माय म्हणतो बाप आणि जे लेक राहते तिच्या नावासाठी हे करणं किती दुर्दैव असलं म्हणजे व्यक्तीचं. बाप त्या मुली संगत झोपतो, तो विचार करा ह्या गोष्टीचा की विचारसरणी किती खराब असेल. मी मुसलमान धर्माला खराब म्हणत नाही, त्याच्यातील ते आलेली जे प्रथा आहे ते खराब आहे. आता इस्लाम धर्म हा चांगला आहे असं काही नाही आहे, पण ते त्याच्यामध्ये आलेल्या जे जशी पडदा प्रथा आहे, तिथं पडदा प्रथा आहे, सगळं काळ्या चेहऱ्यावर ओढून घेतात ना ते लोक, पडदा प्रथा आहे त्यांच्यामध्ये, पडदा प्रथा आहे त्यांच्यामध्ये, जास्त करून बोलता येत नाही. तसं हिंदू धर्मामध्ये कुठेही काही बोलता येते. पण आता कसं आहे, थोडं येऊन राहिलं, प्रगती करत आहे, कारण सगळ्यांना संविधान कळून राहिलं आहे, कानून कळून राहिलेला आहे. त्या कारणामुळं मुस्लिम महिलाही आता जागरूक होत आहे, खूप चांगलं धाडस आहे. आणि पण ह्या जो हलाला हा शब्द आहे, हा त्यांच्या एक लक्ष्मण रेषा ओढलेली आहे त्यांच्या जीवनावर. ते केल्याशिवाय त्याची दुसऱ्याशी लग्न होऊ शकत नाही, म्हणजे त्या मुलाशी लग्न होऊ शकत नाही. मग हे लग्न कशी करतात तर? म्हणजे डबल नाही, पहिल्यांदाच लग्न करायचं असलं तर बघा, बौद्ध धर्मामध्ये वेगळ्या पद्धतीने लग्न केलं जाते. बाबासाहेबांचा पुतळा आणि तथागतांचा पुतळा ठेवून त्यांचं पंचशीलाचं पालन करून लग्न केलं जाते. हिंदू धर्मामध्ये त्यांचे
देवतार असतात त्यांना आदेश देऊन त्यांचा आशीर्वाद घेऊन त्यांचे मंत्र उच्चार करून लग्न केलं जाते. पण इथे असं लग्न आहे की इथे कबूल है कबूल है कबूल है हे शब्द वापरला जातात त्यांच्या ह्याच्यात. का तुम्हाला हा मुलगा कबूल आहे का? ते मुलगी म्हणते हो. मग ती कोणी म्हणतो तुला ही मुलगी कबूल आहे का? ते म्हणते हो. हा, मधात असा पडदा दिला जाते किंवा फुलाचा हाराचा दिला जाते. निगाह म्हणते ना त्याच्या निगाह लग्न एक सेम आहे. लग्नालीच निगाह. हा, निगाह शब्द हा उर्दू आहे. निगाह हा शब्द उर्दू आहे. तलाकही तो उर्दू आहे. तलाकही उर्दू आहे. तरी आपण मराठीत वापरतो, हिंदीत वापरतो. त्याला फारकती म्हटल्या जाते मराठीत. फारकती. हिंदीत काय म्हटलं जातं? हिंदीत तलाक. पण तलाक हा उर्दूचा शब्द आहे ना. हे बघ आता तुला सांगतो, हिंदी आणि उर्दू मिक्स आहे पुरेच्या पुरं त्या कारणानं. आणि जेणेकरून मित्रांनो समजलं असं तुम्हाला हलाला म्हणजे काय असतो. कारण हलाला हा चीज ही मुसलमान धर्मामध्ये एक काळीमा फासणारी शब्द आहे आणि ते आता पण होत आहे. त्या कारणामुळं खूप महिला बळी पडत आहे. त्या कारणामुळं जास्त करून डिवॉर्सचं प्रमाण वाढलेलं आहे आणि हे हलाला होऊन राहिलेलं आहे. चांगलं आहे की हिंदू धर्मामध्ये नाही आहे, बौद्ध धर्मामध्ये नाही आहे. आपल्या याच्यात नाही. कळलं का? जय भीम, जय शिवराय, जय जवान, जय किसान.